नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे न्यूज ॲनालिसिस व्हिडिओ विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इफ यू आर प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर इंग्लिश, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर युअरसेल्फ. बघा, तुम्ही स्वतःसाठी तयारी करत असाल किंवा बँकिंगसाठी तयारी करत असाल, कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करत असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला मग पाहूया न्यूज ॲनालिसिस. हे द हिंदू न्यूजपेपर आहे, त्याच्यामधला एक न्यूज इथं मी काय चूज केलेलं आहे. आणि द टायटल इज हिअर, लेट्स अंडरस्टँड द टायटल. बघा, चला मग आपण काय टायटल समजून घेऊया. पंजाब द गव्हर्नमेंट फेसेस फ्लॅग फ्रॉम द विथिन, ऑपोजिशन ओव्हर सुपिरियस लीकर डेथ. बघा, पंजाबचे गव्हर्नमेंट आहे, फेसेस म्हणजेच काय आहे, हे सामोरे जाणे. पंजाब सरकारावर बनावट दारूच्या मृत्यूमुळे पक्षांतर्गत विरोधकाकडून टीका, हे याचा अर्थ होत असतो. पंजाब गव्हर्नमेंट फेसेस म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सामोरे जाणे. ओके, सामोरे जाणे त्याला आपण काय फेसेस आपण काय म्हणू शकतो. फ्लॅग म्हणजे काय होता, टीका. गो इट. फ्लॅग म्हणजे द टीका होत असते. फ्रॉम म्हणजेच का च्याकडून किंवा च्यापासून या अर्थाने आपण फ्रॉमचा वापर करत असतो. आणि दिस वन इज युअर प्रिपोजिशन, हे का प्रिपोजिशन आहे. विथिन पण हे काय आहे, प्रिपोजिशन. विथिन म्हणजे च्यामध्ये. गोट इट. इथे काय आहे, पंजाब गव्हर्नमेंटला इथे का टीकानं फेस करावं लागत आहे त्यांच्या स्वतःच्या पार्टीच्या मेंबर्सकडूनच. अपोजिशन ओव्हर द सुपिरियस लीकर, अपोजिशन पण इथे का टीका करत आहे. ते कशामुळे टीका करत आहे, सुपिरियस म्हणजेच काय आहे, बनावट. जे काय बनावट जे काय लिकर आहे, लिकर म्हणजेच काय वाईन, दारू आपण म्हणू शकतो. त्यामुळे जे काय डेथ झालेली आहे, गोट इट, त्यामुळे जे काय लोक मृत्यू काय पावलेले आहे, या सगळ्या गोष्टीमुळे काय अपोजिशन आणि स्वतःच्या पार्टीकडून पंजाब गव्हर्नमेंटवर इथं काय आहे टीका केल्या जात आहे. गोट इट. आता आपण इथं बघितलं जर काय ही वाक्याचा टेन्स आपण बघितलं, ते टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. कारण इथं काय बघा, पंजाब गव्हर्नमेंट हे काय सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं काय इथं जे काही वर्ब आहे त्या वर्बला यस इथं काय प्रत्यय इथं लागलेला आहे. फ्लॅग म्हणजे टीका, जसं आय टोल्ड यू. गोट इट. लेट्स मूव्ह विथ सबटायटल. आता सबटायटल काय ते पहा. आप legislature alleges flourishing mafias under watch of Manlate government. आपचे जे काय आहेत मेंबर्स आहेत ते आपण काय विधायक म्हणतो. फ्लरिशिंग ऑफ माफियास अंडर द वॉच ऑफ द मनलेट गव्हर्नमेंट. मनच्या जे काय आहे भगत मनच्या गव्हर्नमेंटमध्ये जे काय माफियास आहेत, या माफियाची इथं काय वाढ होत आहे किंवा त्यांच्या काय संरक्षण दिले जात आहे असं आपचे विधायक इथं सांगत आहेत. LOP डिमांड्स लॉचिंग. LOPने काय करत आहे, डिमांड्स लॉचिंग कंप्लेंट्स FIR. LOP जी का लीडर ऑफ द ऑपोजिशन आहे त्यांनी पण इथं काय आहेत FIR इथं काय दर्ज झाला पाहिजे. FIR इथं फाडलं पाहिजे. कोणावर फाडलं पाहिजे ते FIR अगेन द CM, एक्साईज मिनिस्टर, गव्हर्नमेंट. बघा, CMवर इथं काय FIR दर्ज झाला पाहिजे किंवा एक्साईज मिनिस्टर, उत्पादन शुल्क मंत्री जे आहे त्यांच्यावर पण इथं काय FIR काय झाला पाहिजे किंवा FIR तिथं दर्ज झाला पाहिजे असं हे लीडर ऑफ द ऑपोजिशनचं इथं काय म्हणणं आहे. शेल्टरिंग क्रिमिनल्स, ड्रग्स स्मगलर्स सेज युनियन मिनिस्टर. बघा, युनियन मिनिस्टर पण इथं काय टीका केलेली आहे. कारण का भगत मनचे जे गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे, त्यांनी काय करत आहे शेल्टर म्हणजेच काय आश्रय देत आहेत. बघा, कोणाला आश्रय देत आहेत इथं, असं जे काही क्रिमिनल्स आहेत, ड्रग्स स्मगलर्स आहेत, हे सर्वांना ह्या सरकारनं काय करत आहे आश्रय देत आहे असं युनियन मिनिस्टरनं पण इथं काय म्हणलेलं आहे. लेट्स गो विथ अ न्यूज नाव. बघा, आता न्यूज आपण काय आहे आपण डिटेलमध्ये पाहू. त्या अगोदर आपण इथं काय चित्र जे दिलेलं आहे बघा भगत मानचं, ते आपण समजून घ्या. हे काय आहे पंजाबचे चीफ मिनिस्टर आहेत की त्यांनी एका लेडीजसोबत त्यांनी काय आहे बोलत आहेत किंवा त्यांना कन्व्हिन्स करत आहे, सांत्वना करत आहे. लेट्स गो विथ बघा, हे जे काय न्यूज खाली दिलेलं आहे, जी बातमी दिलेलं आहे ते पाहूया. पंजाब चीफ मिनिस्टर भगवंत मान मीटिंग द कीन ऑफ अ पीपल हु डाईड ऑफ द कन्झ्युमिंग सुपिरियस लीकर इन अमृतसर. पंजाबचे जे चीफ मिनिस्टर आहेत भगवंत मान मीटिंग म्हणजेच का भेटणे. कुणाला भेटायचं, द कीन म्हणजेच काय होत असते नातेवाईक. वगैरे नातेवाईकांना आपण काय म्हणत असतो, द कीन आपण काय उल्लेख करत असतो किंवा कीन म्हणत असतो. ऑफ पीपल हू डाईड आफ्टर कन्झ्युमिंग, जे लोक मेलेले आहेत
त्या लोकांचे जे काय कीन इथं आलेले आहेत त्यांना ते भगवत मन भेटत आहे. सुपिरियस लिकर, सुपिरियस बनावट जे काय दारू पिऊन जे लोक मेले त्यांचे जे नातेवाईक इथं आलेले आहेत त्यांना ते सांत्वना देत आहेत. आणि ते कुठं घडलेलं आहे घटना? इन अमृतसर. मग इथं इन वापरलेला, इन हा कधी वापरला जाते? मोठ्या ठिकाणाच्या समोर काय आहे? इन वापरला जाते. आणि जे छोटं जे प्लेस असते त्याच्यासमोर ॲट वापरला जाते. ॲट द स्टेशन, गॉट इट, ॲट द रेल्वे स्टेशन, या पद्धतीने ॲटचा वापर इथं केला जातो. लेट्स गो विथ अ न्यूज इन अ डिटेल. The ruling Aam Aadmi Party, the government in Punjab led by Chief Minister Bhagwant Mann faced criticism on Friday both from the within the ruling party and opposition leaders over the death of 27 people due to the alleged consumptions of the spurious liquor. बघा हे जो मुद्दा आहे याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तर काय घडलेली आहे. द रुलिंग आम आदमी पार्टी, रुलिंग म्हणजेच काय आहे? जे राज्य करत आहे, जे सरकार तिथं आहे, जे सत्तेमध्ये सरकार आहे त्याला आपण काय रुलिंग पार्टी आपण असं म्हणत असतो. आणि पंजाबमध्ये काय आम आदमी पार्टी आहे का त्याला आपण आप म्हणतो. द गव्हर्नमेंट इन पंजाब, इन वापरलेला आहे तर इन पंजाब लेड बाय चीफ मिनिस्टर भगवत मान. लेड म्हणजेच काय? लीड, लीडचा काय इथं काय झालेलं आहे? लेड इथं झालेला आहे. लेड बाय चीफ मिनिस्टर भगवंत मान. बघा भगवंत मान याचे लीडर्स आहेत, लीडर आहेत, त्यांनाच आपण चीफ मिनिस्टर म्हणतो. फेस्ड क्रिटिसिझम ऑन फ्रायडे, त्यांना क्रिटिसिझमना फेस करावं लागलं. कधी? फ्रायडेला, ऑन फ्रायडे, ऑन मंडे या पद्धतीने आपण काय ऑनचा वापर करत असतो. बोथ फ्रॉम विथिन द रुलिंग पार्टी अँड अपोजिशन लीडर्स, त्यांच्या स्वतःच्या पार्टीकडून आणि अपोजिशनकडून दोन्हीकडून त्यांना टीकांना सामोरे जावं लागलं. बघा इथं काय आहे? फेस, फेस हे काय सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच काय सिम्पल पासचं हे वाक्य आहे. त्यानंतर बघा and opposition leaders over the death of the 27 people due to the alleged consumption. बघा 27 लोक मेलेले आहेत. कशामुळे झालेले आहे? ते बनावट दारू पिल्यामुळं, की इलिगल जी दारू होती, जी बनावट दारू होती त्या दारूमुळे काय होते? 27 लोकांची मृत्यू झाली होती. त्यामुळे भगवत मान नाही का दोन्हीकडून यांना टीकांना सामोरे जावं लागत आहे. का ड्यू टूचा आता काय द फ्रेज आहे. अलेज म्हणजेच काय आहे? इलिगल आपण किंवा आरोपी आपण म्हणू शकतो. कन्झप्शन म्हणजेच काय आहे? सेवन करणे. गोट इट. सुपिरियस म्हणजे बनावट लिकर. यामुळे सगळ्या गोष्टी तर घडलेल्या आहेत. चला पाहूया की पुढची न्यूज काय म्हणते ते. Kanwar Vijay Pratap Singh, a former IPS officer and AAP legislator from the Amritsar North. कनवा विजय प्रताप सिंग हे कोण आहेत? फॉर्मर IPS ऑफिसर. फॉर्मर म्हणजेच का? रिटायर्ड. रिटायर्ड म्हणजेच का? आपण माजी आपण म्हणू शकतो. IPS ऑफिसर अँड आप लेजिस्लेटर फ्रॉम अमृतसर. ते कुठले आहेत? अमृतसर नॉर्थचे आहेत. लेजिस्लेटर आहे सध्या ते आमदार म्हणून इथं आहेत. एक विधायक आहेत ते आपचे फ्रॉम अमृतसर नॉर्थ. ते अमृतसरचे जे नॉर्थ पार्ट आहेत त्याच्यातले ते विधायक आहेत. ओपनली क्रिटिसाइज, ते उघडपणे क्रिटिसाइज केलं द गव्हर्नमेंट अलाइजिंग द फ्लरिशिंग ऑफ द व्हेरियस माफियाज अंडर इट्स वॉच. जी गव्हर्नमेंट आहे, भगवत मानची गव्हर्नमेंट आहे, त्यांनी काय करत आहे? या सगळ्या गोष्टींना त्यांनी काय फ्लरिशिंग म्हणजेच काय होत असते? या सगळ्यांना काय बढावा देत आहे, या सगळ्यांना त्यांनी काय संरक्षण देत आहे, अशी टीका यांनी कोणी केलेलं आहे? कनवार विजय प्रताप सिंग यांनी काय इथं टीका केलेला आहे. चला मग पुढची न्यूज काय म्हणते ते पाहूया. ॲड्रेसिंग मीडिया पर्सन. आता मीडिया पर्सनला कोणी ॲड्रेस करतात? मीडियाला ॲड्रेस करतात. ॲड्रेस करणे म्हणजे काय होत असते? बोलणे किंवा भाषण देणे, याला आपण काय आहे? ॲड्रेसिंग म्हणतो, भाषणे देणे. अड्रेसिंग मीडिया पर्सन ॲट बेंगाली विलेज. बघा ॲट इथं वापरलेला आहे, छोट्या ठिकाणी ॲट वापरला जातो. इन अमृतसर, इन इथं आलेला आहे बघा. इन अमृतसर हे रेकॉर्ड का त्यांना काय आठवण आलेले आहे? अ सिमिलर ट्रॅजेडी. सिमिलर ट्रॅजेडी म्हणजे अशीच एक आहे शोकांतिका, अशीच एक घटना इथे का घडली होती. कधी? इन 2019. बघा इथं काय आहे? पुन्हा इन वापरलेला आहे. इन बघा कोणत्याही वर्षाच्या समोर काय आहे? इथं इनचा वापर केला जातो.
या पद्धतीने कोणत्याही वर्षासमोर काय इनचा वापर इथं केला जातो ते लक्षात ठेवा तुम्ही. इन 2020 when 120 people died during the Congress regime. जेव्हा काय 2020 मध्ये की 120 लोक इथे काय वारले होते आणि तेव्हा कोणाची गव्हर्नमेंट होती, काँग्रेसची काय गव्हर्नमेंट होती, अशी त्यांना घटना त्यांना आठवण आली आहे. बॅक देन भगवत मान demanded that a murder case be filed against then Chief Minister the Captain Amrinder Singh. त्यावेळेस त्यांनी काय केलं, जी काय भगवत मान आहे आजचे जे काय चीफ मिनिस्टर, तेव्हाचे चीफ मिनिस्टर, काँग्रेसच्या चीफ मिनिस्टरला त्यांनी काय केलं आहे, त्यांनी मर्डर केस त्यांच्यावर झाला पाहिजे किंवा त्यांच्यावर FIR झाला पाहिजे किंवा FIR दर्ज झाला पाहिजे त्यांच्यावर, अशी भगवत मानने तेव्हा मागणी केली होती. असं कोण म्हणत आहे, हे आपचे जे काही आमदार आहेत कनवार विजय प्रताप सिंग यांनी इथं काय बोलत आहेत मीडिया पर्सनला. नाव इट इज युअर गव्हर्नमेंट, आता हे तुमची सरकार, लिव्ड अप टू युअर वर्ड्स. आता तुमची गव्हर्नमेंट आहे, म्हणजेच काय आपली गव्हर्नमेंट आहे की तुमचं सरकार आहे, आता तुमचे शब्द तुम्ही काय पाळले पाहिजे, असं काय आहे आपचे विधायक इथे सांगत आहेत. टेक ऍक्शन अगेन्स्ट दी गिल्टी, बघा जे काही गिल्टी आहे त्याच्यावर ऍक्शन घ्या. और द गव्हर्नमेंट, आवर गव्हर्नमेंट इज फेल्युअर, आपलं गव्हर्नमेंट का पूर्णपणे फेल्युअर आहे. एव्हरी काइंड ऑफ द माफिया, लँड, सँड, लिकर हॅज बिकम पार्ट ऑफ आवर पार्टी. हे जे काय जेवढे काय आहेत त्याला जे काय हे माफियास आहेत ते काय सँड, लिकरचे सगळे काय माफियास आहेत, ते डॉन आहेत, हे सगळे आपल्या पार्टीचे काय ते पार्ट झालेले आहेत, भाग झालेले आहेत. आय फील एम्बॅरेस्ड, बघा हे सगळ्या गोष्टी पाहून मी काय करत आहे, मला काय स्वतःचेच काय लाज वाटत आहे किंवा मला हे सगळ्या गोष्टी पाहून काय एम्बॅरेसिंग फील होत आहे, असं आपचे विधायक इथं काय आहे मीडिया समोर त्याने एक्सप्रेस करत आहेत. एक्सपोजेस उहुलो क्लेम्स, बघा जे पोकळी दावे आहे तिथं काय एक्सपोज झालेला आहे. एक्सपोज म्हणजेच काय आहे उघड, सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. द अपोजिशन seized upon the MLA's remark to intensify their attack on the AAP government. बघा अपोजिशनला इथे काय पर्सनॅलिटी भेटलेली आहे बोलण्यासाठी, कारण जे काही त्यांनी सरकारामधले जे काही विधायक बोलत होते तेच गोष्टी त्यांनी काय सीज केले. सीज म्हणजे कॅप्चर करणे, पकडणे, आणि त्याच गोष्टी घेऊन त्यांनी काय त्यांचं बोलणं, त्यांचं रिमार्क्स जे आहे, त्यांचं जे काय हे उदाहरणे आहेत त्याने इंटेन्सिफाय, त्यांनी इंटेन्सिटीने त्या गोष्टी इथं मांडलेली आहे, तीव्रतेने काय त्या गोष्टी इथं मांडलेली आहेत. The leader of the opposition part, Pratap Singh Bajwa, said the AAP legislator has again exposed the whole. जे आपचे जे काय आहे सरकार आहे, प्रताप सिंग बजवा said the AAP legislator has again exposed. बघा आपचे जे विधायक आहेत पुन्हा एकदा आपला त्यांनी काय आहे एक्सपोज केलेले आहेत, उघड केलेले आहेत असं सांगितलेलं आहे. क्लेम्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, क्लेम्स ऑफ द स्टेट द गव्हर्नमेंट. द लिकर माफिया इज अ पार्ट ऑफ दिस गव्हर्नमेंट. बघा जे लिकर माफियाच आहेत या गव्हर्नमेंटचे ते पार्ट आहेत असं म्हणलं जात आहे. अँड रनिंग द शो, आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि तेच का आहेत ह्या गव्हर्नमेंटचे मुख्य लोक आहेत असं अपोजिशन आणि काँग्रेसकडून इथं काय आहे इथं टीका होत आहेत. ही सेड म्हणजे तो म्हणाला इथं काय रिपोर्टेड स्पीच आपण म्हणू शकतो. ए भगवत मॅन हॅज एनी मोरल्स he should file a FIR for murder against excise minister हरपाल चिमा and himself. भगवत मानमध्ये जराही काही थोडीफार जर मोरल असेल, मोरल गोष्टी जर असतील, मोरल म्हणजे नैतिकता असेल, he should file a FIR, त्यांनी काय FIR फाईल केलं पाहिजे. फॉर कशासाठी, फॉर ए काय प्रिपोजिशन आहे, फॉर मर्डर अगेन्स्ट एक्साइज मिनिस्टर द हरपाल चिमा. काय एक्साइज मिनिस्टर आहे त्यांच्या अगेन्स्ट इथे काय FIR झाली पाहिजे असं काय आहे अपोजिशनचं इथं काय आहे म्हणणं आहे. मिनिस्टर हरपाल सिंग अँड हिमसेल्फ स्वतःवर पण यांनी काय FIR दर्ज करायला पाहिजे असं अपोजिशनचं म्हणणं आहे. आज ही वन्स डिमांडेड दी ऑर्डर्स. बघा त्यांनी काय दुसऱ्यांचं जे काय त्यांनी FIR दर्ज झाला पाहिजे, मर्डर केस झाली पाहिजे असं एकदा त्यांनी काय अपोजिशनमध्ये असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे असं अपोजिशनचं इथं काय म्हणणं आहे. काँग्रेस MP गुरजीत सिन्हा
उजाला सिंग उजाला क्रिटिसाइज बघा त्यांनी पण क्रिटिसाइज केलेलं आहे. द गव्हर्नमेंट्स वॉर ऑन ड्रग्स कॅम्पेन बघा गव्हर्नमेंटचं जे काय वॉर आहे जे काय ड्रग कॅम्पेन बद्दल stating the government's war on the drug has no connection बघा जे जे कनेक्शन जे काय ड्रगचं वॉर त्यांनी काय स्टार्ट केलं होतं की सगळ्या गोष्टी काय बंद करण्यासाठी. द गव्हर्नमेंट वॉर ऑन द ड्रग्स हॅज नो कनेक्शन विथ द ग्राउंड रियालिटी. गव्हर्नमेंटनं काय केलं होतं ड्रग्स या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी काय कॅम्पेन्स काढल्या होते. ह्या कॅम्पेन्स सगळ्या ग्राउंडपर्यंत ह्या पोहोचू शकल्या नाही. Otherwise the tragedy would not have occurred बघा हे ट्रॅजेडी इथं का हे घडली नसती असं काँग्रेसचं इथं म्हणणं आहे. He demanded that the chief minister take a full responsibility for the deaths and form a high level committee. बघा काँग्रेसने काय केलेलं आहे इथं की भगवत माने हे सगळ्या गोष्टी इथे का रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे फॉर द डेथ्स अँड फॉर्म हे हाय लेवल कमिटी आणि एक हाय लेवल कमिटी इथे त्यांनी काय स्थापना करायला पाहिजे. सुपरवाइज बाय सीटिंग हायकोर्ट बघा या सगळ्या गोष्टीचं सुपरवाइज बघा देखरेख कोणाच्या देखरेख हायकोर्टच्या देखरेखीखाली हे कमिटी काय स्थापन करायला पाहिजे. टू इन्व्हेस्टिगेट कशासाठी इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी त्या टूलचा वापर झालेला आहे. आणि ड्रग अँड लिकर रिलेटेड फॅटॅलिटीज बघा हे जे काय आहे ड्रग्स आहेत या ड्रग्स आणि जे काय आहे लिकर पिऊन जे लोक मृत्यू पडलेले आहेत या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन का झालं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. ओव्हर द इयर्स अँड डिसमॅन्टल द नेटवर्क बिहाइंड देम आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी का डिसमॅन्टल झाल्या पाहिजे. डिसमॅन्टल म्हणजे का नष्ट झाल्या पाहिजे असं काँग्रेसचं इथं काय आहे स्पष्टपणे म्हणणं आहे. रवनीत सिंग बिट्टू बघा रवनीत सिंग बिट्टू आहे बीजेपी लीडर्स अँड युनियन मिनिस्टर ऑफ द स्टेट फॉर द रेल्वेज अँड द फूड प्रोसेसिंग. बघा जे काय आहे नवनीत सिंग बिट्टू जे आहे बघा ते त्यांचं पण इथं काय आहे का स्टेटमेंट इथं काय दिलेलं आहे. ते का कोण आहेत रेल्वे और खाद्य प्रोसेस राज्यमंत्री आहेत. The leaders and the Union Minister of the State and Railways and the Food Processing said the AAP legislature revelations exposed बघा आपचे सगळे काय जे काय दावे करत होते ते मोठमोठे हे सगळ्या गोष्टी त्यांचे एक्सपोज झाले असं त्यांची उघड पडलेली आहे ते सगळ्या गोष्टी असं काय आहे बीजेपीचे राज्यमंत्रीचं इथं काय म्हणणं आहे. द गव्हर्नमेंट्स शेल्टरिंग ऑफ द क्रिमिनल्स अँड ड्रग्स स्मगलर जे काय गव्हर्नमेंट काय करत आहे जे ड्रग्स स्मगलर्स आहेत जे माफियास आहेत क्रिमिनल्स आहेत या सर्वांना त्यांनी आश्रय देत आहेत संरक्षण करत आहेत हे सगळ्या गोष्टी तर का उघड झालेल्या आहेत असं भाजपचे राज्यमंत्री इथं न्यूजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ड्रग फ्री पंजाब मीनवाईल म्हणजे च्या दरम्यान आप नॅशनल कन्व्हेनर आपचे जे काय नॅशनल कन्व्हेनर राष्ट्रीय संयोजक आहेत अरविंद केजरीवाल अलॉंग विथ मिस्टर मान सोबत त्यांनी काय लॉन्च केलेलं आहे. तर नशामुक्ती यात्रा त्यांनी काय आहे तर स्टार्ट केलेली आहे. त्यालाच आपण इंग्रजी म्हणतो ड्रग फ्री मार्च इन शहीद भगतसिंग नगर डिस्ट्रिक्ट बघा जे काय शहीद भगतसिंग नगर डिस्ट्रिक्ट आहे तिथून त्यांनी काय आहे नशामुक्ती यात्रेनं स्टार्ट केलेली आहे. स्पीकिंग ॲट द लंगोरिया मिस्टर केजरीवाल असर्टेड केजरीवालने काय आहे लंगोरिया इथं बोलत त्यांनी काय असर्ट केलं ठामपणे इथं काय सांगत आहे. असर्ट म्हणजे ठामपणे सांगणे दॅट द गव्हर्नमेंट हॅड क्रॅक द बॅकबोन ऑफ ड्रग्स. गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे या बॅकबोनच्या इथं कणा जे काय मोडलेले आहे जिथून काय आहे जे काय ड्रग्स सप्लाय होते हे सगळ्या गोष्टी आम्ही नष्ट केलो असं त्यांनी ठामपणे लोकांना सांगत आहेत. इन पंजाब अँड एक्सप्रेस ऑप्टिमिझम आणि त्यांनी काय आहे ऑप्टिमिझम एक्सप्रेस केलेले आहेत व्यक्त केलेले आहेत. ऑप्टिमिझम म्हणजेच काय आशावादीपणा त्याने ऍक्टिव्ह काय व्यक्त केले आहेत. कशाबद्दल दॅट द स्टेट विल सून द फ्री फ्रॉम द मॅन जे काय धमकी आहे जे काय डेंजरस गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीपासून का स्टेट फ्री होईल असं बघा नॅशनल कन्व्हेनर जे आहेत अरविंद केजरीवाल यांनी लोकांना ठामपणे इथं का सांगितलेलं आहे. आय होप दॅट यू अंडरस्टूड द न्यूज व्हेरी वेल. आय ट्राय माय लेवल बेस्ट टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग थरोली. सगळ्या गोष्टी मी थरोली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड प्लीज इफ यू लाईक माय व्हिडिओ डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक अँड शेअर.
with your friends.